ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे या सीझनमध्ये खूप मजा येणार अशी मला आशा होती. पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. पंचायतचा हा सीझन सर्वात जास्त निराश करणारा ठरला. पण असं असलं तरी ह्या सीरीजचा शेवट तुम्हाला निराश करणार नाही. मला या सीरीजचा शेवट आवडला. कदाचित तुम्हालाही आवडू शकेल. पंचायत सीरीजच्या चौथ्या सीझनचे 8 एपिसोड पाहून झाले आणि काय बोलावं कळत नाहीये मला. मनात मिक्स भावना आहेत. सीरीज चांगली होती की वाईट होती? आपसूक मन सीझन 1 आणि 2 शी तुलना करणार. पण नंतर असंही वाटून गेलं की तशी तुलना करण्यात काही पॉइंट नाही. मग मी ठरवलं की सीरीज चांगली की वाईट हे ठरवण्याची एवढी घाई करण्याची वेळ नाही. थोडा वेळ जाऊ द्यावा. मगच यावर बोलावं. सीरीज बघून 1 दिवस झाल्यानंतर जेव्हा रिव्ह्यू लिहायला बसलो किंवा मधल्या वेळी जेव्हा चौथ्या सीझन विषयी डोक्यात गोष्टी यायच्या तेव्हा असं जाणवलं की सीरीज पूर्ण आवडली नसली तरी सीरीजमधील काही गोष्टी नक्कीच आवडल्या आहेत. कारण टीव्हीएफ वाल्यांची हीच खासियत आहे. एक तर त्यांचं रायटिंग. टीव्हीएफ वाले रायटिंगवर भरपूर वेळ घेऊन काम करतात. टीव्हीएफ वाल्यांची कोणतीही सीरीज घ्या, स्टोरी, स्क्रीन प्ले, कॅरेक्टर्स यावर ते विशेष मेहनत घेतात. पंचायतचंच उदाहरण घ्या. पंचायतचं लेखन किती कमाल आहे. पंचायतची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, ती इथं सांगत बसायचं कारण नाही. प्रेक्षक पंचायत सीरीजच्या एवढ्या प्रेमात आहेत, पंचायत सीरीज चौथ्या सीझनपर्यंत येऊन पोहोचली आहे. आजही प्रेक्षकांना कॅरेक्टरची खरी नावे माहीत नसतील. प्रधानजी, सचिवजी, विकास, प्रल्हाद, मंजूदेवी, क्रांतीदेवी, बनराकस, विनोद ही त्यांना पात्रे खरी-खुरी वाटतात. एवढे प्रेक्षक त्या पात्रांशी एकरूप झाली आहेत. प्रेक्षकांना पंचायत आवडण्यामागील मुख्य कारण म्हणजे शिकून शहरात गेलेला वर्ग, गावात राहणारा वर्ग सगळेच जण या सीरीजमध्ये आपलं गाव, गावातील गावकरी आणि स्वतःला शोधत असतील. नक्कीच. म्हणूनच ही सीरीज एवढी फेमस आहे. पंचायतच्या पुढील सीझनमध्ये राजकारण दिसणार आहे याचा अंदाज मागील सीझनमध्ये आला होता. फुलेरामध्ये मंजू देवी आणि क्रांतीदेवीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक सामना रंगणार आहे हे ट्रेलरमध्ये कळलं होतं. ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे या सीझनमध्ये खूप मजा येणार अशी मला आशा होती. पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही. ग्रामपंचायत निवडणुकीचा सामना मंजू देवी आणि क्रांतीदेवीमध्ये रंगणार असला तरी खरा सामना प्रधानजीची टीम आणि बनराकसची टीम मध्ये रंगणार आहे हे आपल्याला माहिती आहे. सीरीजमध्ये 2 टीम मध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर, विकास कामांवर बेसिकली साफसफाई, स्वच्छता, विजेसंबंधी कामं, लाईट जाणे, ट्रान्सफॉर्मर जळणे अशा खूप मुद्द्यांवर वाद होतात. निवडणूक जवळ आली, लोकांना विकास कामं दाखवायला हवीत म्हणून त्या दोन्ही टीम प्रयत्न करतात. दोन्ही टीम लोकांना वेगवेगळी आमिष दाखवतात. कोणी आलू फ्री देतं, कोणी समोसे देतं, अजूनही बऱ्याच गोष्टी घडतात. तर हे सगळं घडताना दिसत राहतं. पण यावेळेस पात्रांमध्ये जो साधेपणा आहे तो हरवलाय असं जाणवलं. ही पात्रे आता हावरट झाली, थोडी हिंसक झालीत असं जाणवलं. जवळपास सगळेच एपिसोड ओढून ताणून लिहिण्यासारखे वाटले. काही सीन्स कधी संपणार असं झालं. काही नवीन पात्रे आणून वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याने काहीही फरक पडत नाही. जसं की या सीझन मध्ये मंजू देवीचे वडील आहेत, पण त्यांना आणण्याचं प्रयोजन मला कळलं नाही. मंजू देवीच्या वडिलांचं पात्र स्टोरीमध्ये काहीही भर घालत नाही. सेम पात्र सांसद स्वानंद किरकर यांचं. त्यांनी एका सांसदची भूमिका निभावली आहे, तर तेही पात्र स्टोरी पुढे नेण्यास कसलाही हातभार लावत नाही. पंचायतचा हा सीझन सर्वात जास्त निराश करणारा ठरला. पण असं असलं तरी ह्या सीरीजचा शेवट तुम्हाला निराश करणार नाही. मला या सीरीजचा शेवट आवडला. कदाचित तुम्हालाही आवडू शकेल. खरा माइंड गेम टीव्ही वाले इथं खेळतात. या सीरीजचा शेवट कशाशी संबंधित असेल? बरोबर आहे. फुलेरामध्ये ग्रामपंचायत निवडणूक आहे याचा अर्थ सीरीजचा शेवट ग्रामपंचायत निवडणूक निकालाशी संबंधित असणार हे वेगळं सांगायची गरज नाही. निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागलाय. सुरुवातीला हा निकाल बघून मलाही धक्का बसला होता, पण तुमची आवडती पात्रे हारतात तेव्हा ते स्क्रीनवर बघणे हा एक वेगळा अनुभव असू शकतो आणि विरोधी पार्टी जिंकण्याकडे एका वेगळ्या अँगलने बघता आलं मला. बनराकस बद्दल मला माहित नाही, म्हणजे तसं जाणवत नाही बघताना, पण विनोद, माधव ही पात्रे मागास वंचित वाटतात आणि मेकर्सना त्या वर्गाचं जिंकणं महत्वाचं वाटत असावं असं मला वाटतं. एका सीन मध्ये विनोद प्रल्हादच्याला विचारतो की प्रल्हादच्या जिंकल्यावर कसं वाटतं. प्रल्हादच्या नेमकं उत्तर देऊ शकत नाही. चांगलं वाटतं एवढंच म्हणतो. जेव्हा विनोदला ते जिंकले असं कळतं तेव्हा त्याने जो अभिनय केलाय ते स्क्रीनवर बघण्यासारखं आहे. प्रेक्षकांना या सीरीज मधून अजून एका गोष्टीबद्दल उत्सुकता होती, ती म्हणजे रिंकी आणि सचिवजी यांच्या लव्ह स्टोरीचं पुढे काय होणार. दोघांचे एकत्र सीन्स आहेत, पण तेवढे पुरेसे नाहीत असं वाटून गेलं. आतापर्यंत त्यांचं नातं अबोल होतं. डोळ्यातून, एखाद्या छोट्या कृतीतून ते व्यक्त व्हायचं, पण या सीरीज मध्ये ते दोघे एकमेकांपाशी व्यक्त झालेत. लव्ह यू म्हणण्या इतपत ते पुढे गेले आहेत. कलाकार एवढे दमदार आहेत म्हणून प्रेक्षक या सीरीजच्या एवढ्या प्रेमात आहेत. बरेच रिव्ह्यूवर पंचायत संपली असं म्हणत आहेत, पण तसं काय होईल असं वाटत नाही. कारण 5व्या सीझनची सोय पंचायत मेकर्सने करून ठेवली आहे. मंजू देवी सरपंच झाल्यानंतर काय करणार? बनराकस सगळ्या गोष्टींचा बदला घेणार का? सचिवजी फुलेरा सोडून जाणार का? सचिवजी फुलेरा सोडून गेल्यानंतर रिंकीने सचिवजींच्या लव्ह स्टोरीचा पुढे काय होणार? असे बरेच प्रश्न पुढील सीझन साठी तयार आहेत. पंचायतचा 5वा सीझन येणार एवढं नक्की. टीव्हीएफ तुम्हाला कधीही पूर्ण निराश करत नाही. पंचायत सीझन 4 नक्कीच एकदा बघण्यासारखा आहे. नक्की बघा आणि 4था सीझन तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. अशा अमेझिंग रिव्ह्यू साठी पैसा वसूल रिव्ह्यू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओजना लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.